नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवात करूया टॉप 9 मोठ्या घडामोडींनी. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा. अजित पवार, तुमच्यासाठी परळीवाला महत्त्वाचा आहे का? जरांगेंचा हल्लाबोल. 2.5 कोटींना सुपारी दिली, आरोपींनी कबूल केलंय. सुपारी प्रकरणात एसआयटी तपास गुप्त का? कृष्णा आंधळेला कधी पकडणार? जरांगे पाटलांचा सरकारला सवाल. वाल्मिक कराड जामिनावर सुटणार. ऑडिओ क्लिप व्हायरल. वाल्मिक कराड सुटेल त्या दिवशी महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मनोज जरांगेंकडून संतोष देशमुख यांना अभिवादन. राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही. राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही. अवैध दारूवर आळा घालण्याचं लाडक्या बहिणींचं दुःख. अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई होत नसल्यास चिंतेचा विषय. अभिमन्यू पवार यांचं वक्तव्य. लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे. अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. आपण बैठक घेतली, आपण निर्देश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अँड ड्रग्सला, होम डिपार्टमेंटला. निर्देश देऊन सुद्धा काय होत नसेल अध्यक्ष महोदय तर हे चिंतेचा विषय आहे अध्यक्ष महोदय. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहिणींना आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार. फडणवीसांनी भाजप आमदाराला छापलं. सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही. पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा 2 गोष्टीचं कंपॅरिझन करू नका. महापालिका निवडणुका सोमवार किंवा मंगळवारी तारीख जाहीर होण्याची शक्यता. पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता. हिवाळी अधिवेशनानंतर बीएमसीसाठी महायुतीत जागा वाटप. मुंबईत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. राष्ट्रवादीला सोबत न घेण्यावर भाजप ठाम, सूत्रांची माहिती. नवाब मलिक यांच्यामुळे मनपा निवडणुकीसाठी महायुतीत एनसीपीला घेण्यास अडचण. खात्रीलायक सूत्रांची TV9ला माहिती. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप सेना निवडणुकांना सामोरे जाणार. कालच्या बैठकीत फडणवीस आणि शिंदेंची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा. मुंबई ठाण्यात एकत्र लढण्याबाबत चर्चा. दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी 8वी अटक. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला परिसरातून डॉक्टर बिलाल नसीर मल्ला एनआयएच्या ताब्यात. आरोपी उमरला आश्रय देण्यासह हल्ल्याशी संबंधित पुरावे नष्ट करण्याचा बिलालवर ठपका. तर विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस नेमका कसा होता जाणून घेऊया टॉप 9 घडामोडी. वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंवरून सभागृहात खडाजंगी. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंचे लक्षवेधी. मुंढे समर्थकांकडून धमकीचा फोन आल्याचा आरोप. निलंबनाची मागणी. एखाद्या जनप्रतिनिधीला प्रश्न विचारल्यावर धमकी येणं ही गंभीर बाब. प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. तुकाराम मुंढेंच्या कारभाराशी संबंधित सर्व कागदपत्र मागवून वस्तुस्थिती सभागृहात मांडली जाईल. फडणवीसांकडून स्पष्ट. जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही ना तोपर्यंत आम्ही कोणीही हटणार नाही. राज्यातला सगळा मराठा ज्या दिवशी या मस्साजोग गावातून देशमुख कुटुंबाकडून हाक येईल त्या दिवशी तुम्हाला राज्यात चाक सुद्धा फिरलेला दिसणार नाही. प्रवीण दरेकरांकडून विधान परिषदेत सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. निवडणुकीच्या प्रचारावेळी सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं हक्कभंग दाखल. सूर्यकांत मोरेंची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करावी. सूर्यकांत मोरे यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करा. उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे आदेश. हक्कभंग मी आपल्याकडे मांडतोय, तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी करतोय. दरेकरांच्या हक्कभंग प्रस्तावाला अनिल परब यांचं समर्थन. संबंधित प्रकाराचा पक्षविरहित निषेध केला पाहिजे. परब यांची प्रतिक्रिया. तर राजकारणात पदाची गरिमा न पाहता बोलायला लागले आहेत. चुकीची वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत नाही. शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. अनिल परब यांच्याकडून उदय सामंतांचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख. भाडोत्री मंत्री उल्लेख केल्यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आक्षेप. सभापतींनी भाडोत्री मंत्री शब्द पटलावरून हटवला. हिवाळी अधिवेशनादरम्यानच्या बैठकीत कोकणातील हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर चर्चा. हापूसच्या जीआय मानांकनावर सरकार ठाम भूमिका घेईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन.
लाडकी बहीण योजनेपेक्षा महिला सुरक्षा जास्त महत्त्वाची. फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा ज्योती गायकवाड यांच्याकडून मुद्दा उपस्थित. तर सर्व गोष्टी लाडक्या बहिणीशी जोडणं अयोग्य. ज्योती गायकवाडांच्या निवेदनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. भाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्वाची आहे. तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत. गोपाल बदनेनं फसवणूक, शारीरिक शोषण केल्याचं तपासात समोर. फडणवीसांची माहिती. तर सर्व आरोपींवर कठोर कारवाई होईल, फडणवीसांकडून स्पष्ट. जे तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे, तसा रिपोर्ट आलेला आहे. न्यायाधीशांची नेमणूक केली आहे, तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे. सोयाबीन खरेदीचे निकष कठोर केल्यानं शेतकऱ्यांवर खासगी बाजारपेठेत विक्रीची वेळ. अधिवेशनात मुद्दा मांडत आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडून सोयाबीनच्या शासकीय खरेदीचे निकष शिथिल करण्याची मागणी.